कैलासनगर अमरावतीमध्ये मी राहतो. कैलासनगर अमरावती. बरं बरं. तुम्हाला कुठला त्रास होता? मला पूर्ण शरीरातच पाठीपासून टोंगड्यापासून पूर्ण म्हणजे ते काय म्हणते त्याला युरिक ॲसिड आणि कोणता तरी वात म्हणजे संधिवात. डॉक्टर्सकडे गेलो, 2-4 डॉक्टरकडे गेलो मी. त्यांनी सांगितलं की तुम्हाला संधिवात आहे आणि पाठीच्या मणक्यामध्ये गॅप आहे म्हणे. आणि ती गॅप वगैरे काही दुरुस्त होऊ शकत नाही म्हणे. तुम्ही फक्त गोळ्या घेत राहा असं म्हणे. औषध गोळ्या घेत राहा, तात्पुरता तुम्हाला आराम पडतो, पण गॅप भरून निघत नाही म्हणे. म्हणजे ते मणका फ्यूज झालेला आहे म्हणे तुमचा पाठीचा. म्हणजे बघा, हे एक प्रकारची या त्रासामुळे यांनी दवाखाना हे निवडला होता, परंतु यांना दवाखान्याची काही मदत मिळाली नाही. आणि यांनी बरेच प्रयत्न केले, पण यांना तुम्हाला असं सांगितलं आलं की हे काही दुरुस्त होणार नाही. मणका फ्यूज आहे म्हणे तुमचा. मणका फ्यूज आहे म्हणे. पाठीचा मणका फ्यूज आहे म्हणे. त्याच्यामुळे पूर्ण नसा वगैरे सगळं पाठीचं पूर्ण जाम होते म्हणे तुमचं. आणि हे दुरुस्त होण्यासारखं नाही आहे म्हणे. तुम्ही गोळ्या घेत राहा म्हणे. ते शेवटपर्यंत तुमचं असंच राहील म्हणे. त्याच्यानंतर मग काही दिवस आम्ही डॉक्टरच्याच गोळ्या घेत राहिलो. बरं. मग त्याच्यानंतर तुम्हाला ह्याची माहिती कोणून दिली? त्याच्यानंतर मग आमच्या मिसेसचे मित्र समजा ते धामणगावचे झाडे सर म्हणून आले. त्यांची ओळखी होती. त्यांनी विचारलं का सर म्हणे आमचे ते मैत्रीच्या याच्यामधले पैसे नाही मिळत काय म्हणे. तर सर म्हणे काय झालं म्हणे. तर आमच्या मिसेसनं सांगितलं का माझ्या मालकाची तब्येत खराब आहे वा, आमच्याकडे पैसा वगैरे नाही आहे, तर तिकडे पैसे भेटतील तर आम्हाला मदत होईल असं झाडे सरांना मॅडमना आमच्या लोकांनी विचारलं. मग झाडे सर म्हणाले काय झालं. तर मग झाडे सरांनी सांगितलं असं प्रॉब्लेम. मग झाडे सर आले आमच्या इथं आणि त्यांनी सांगितलं का एक काम करा तुम्ही म्हणे, ते औषध घेऊन पहा म्हणे. असं का? समर्थ सक्सेसचे औषध घेऊन पहा. आधी 5 दिवसाचीच घ्या म्हणे. जर तुम्हाला आराम पडला तर मग पुढं चालू ठेवजा म्हणे कंटिन्यू. नाही आराम पडला तर बंद करून टाकजा म्हणे. मग त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही हे औषध घेणं चालू केलं. हे पुढे चालू केलं. हे किती दिवस घेतले? हे कंटिन्यू 4 महिने घेतले. 4 महिने. पण याचा रिझल्ट मला साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, झाडे सरांनी सांगितल्याप्रमाणे 3 दिवसातच मला रिझल्ट आला याचा. 3 दिवसात? 3 दिवसाचं मला उठून उभं झालो मी. म्हणजे मी स्वतः चालायला लागलो. नाही तर आधी मला उठता नाही, उठून म्हणजे असं पकडून उठावं लागेल. हे औषध घेतल्यामुळे मी स्वतःच पायानं चालायला लागलो, बेडवरून उठायला लागलो. बघा, म्हणजे एकंदरीत यायचं पूर्ण ऍक्टिव्हिटीज थांबून गेली होती 3 दिवसात मला. आणि अक्षरशः ते धामणगावच्या झाडे सरला भेट झाल्यामुळे त्यांच्याकडून हे प्रॉडक्ट त्यांना माहिती पडलं. आणि माहिती पडल्यावर त्यांनी जेव्हा घेतलं तर ते सांगत आहे की 3ऱ्या दिवशी त्यांना आराम पडला आणि ते चालायला लागले, स्वतःचे कामं स्वतः करायला लागले. नंतर कंटिन्यू 4 वर्ष 4 महिने घेतले. कंटिन्यू 4 महिने घेतलं. बरोबर. म्हटलं आता आपल्याला आराम पडला तरी कंटिन्यू करा. मग आराम पडला तर मी 4 महिने कंटिन्यू घेतलं. आता मला पूर्णपणे आराम आहे. आता मी 2-4 महिने झाले बंदही केलं हे औषध धंदा. तरी आता जसं मला जर उद्भवायला लागलं तर मी हे घेत राहील. ओके. म्हणजे एकंदरीत पूर्ण यांना आराम पडलेला आहे, मनक्यापासून तर पूर्ण टोंगळे येते. त्याला मी मुद्दा पण विचारलं का तुम्हाला आता काही म्हणजे जाणवलं का जाणवत असून तर अर्धी घ्या बा. मी यांना सांगितलं, पण ते मध्ये घेण्याची काहीच जरूरत नाही. म्हणजे किती 4 महिने कंटिन्यू घेतल्यानंतर म्हणजे. आणि विशेषतः म्हणजे पथ्य सांभाळलं म्हणजे पथ्य सांगितलं मला झाडे साहेबांनी जसं पथ्य सांगितलं पथ्य करायला लागते तर ते पथ्य मी सांभाळून केलं. आणि त्या हिशोबाने त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी व्यवस्थित घेतलं. त्याचा मला पूर्णपणे रिझल्ट. बिलकुल. बघा, आता आपण जर हे आपण सांगितल्यानुसार पथ्य आणि रेग्युलेटी बरोबर 4 महिने 5 महिने जर कुठलाही असो, हाडाचा प्रकार, कंपनीचा असो, काही जर तुम्ही जर सांभाळलं तर अक्षरशः हे प्रॉडक्ट पूर्ण तुम्हाला जाग्यावर आणू शकते, जे म्हणजे डॉक्टरही करू शकत नाही. कारण की डॉक्टर लोक तर याच्यातलं अंदाजचं मणक्यातलं काहीच करू शकत नाही. परंतु डॉक्टर आपल्या आयुर्वेदिक औषधानं ते पूर्ण भरण्याची एक खूप चांगली मदत होते शरीराला. तरी तुम्ही पण हेच यूज करा असं मी पण सांगतो. आणि स्वतः हे पण सांगून राहिले आता, कारण की त्यांना होणार तर असं होतं. 100% फायदा होतो या औषधमुळे. बरं. तर तुम्ही आता लोकांना काय सांगाल? आम्ही लोकांना हे सांगू. आता मला जे कोणी विचारतात, आता कमीत कमी 7-8 लोकांनी मला विचारलं माझ्या ऑफिसमध्ये का तुम्हाला कोण त्रास होता तर तुम्ही काय कोणते औषध घेतली. मी त्यांना हेच सांगितलं का म्हटलं मी हे औषध या औषध तुम्ही पण घ्या आणि मी पण घ्या. तुम्हाला समजा 5 दिवसाची आधी घ्या. तुम्हाला जर आराम पडला तर मग तुम्ही माझ्यासाठी कंटिन्यू. बरोबर. आता विशेष महत्वाचं म्हणजे ज्याच्या मार्फत औषध आलं आहे हे, त्यांची आपण 1 मिनिटाचं बोलू घेऊ. ताईकडे गेले.
ताई तुम्हाला जे आता या औषधानं आपल्या काकाला आता एवढा आराम पडला, तर तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करा. आता ते कसे दिसत आहे, म्हणजे काय वाटत पहिले तर आहे? एवढे बेकार होती तब्येत यायची, एकदम समजा बेडवर पडले होते हा. आणि डॉक्टर म्हणत होते का बा जमण्यासारखं नाही. नाही. तर त्याच्या तब्येतही खराब द्यायची. पहिले शरीर खराब पूर्ण समजा हाड म्हणजे हे घोटे टोंगडे सगळे हाड समजा त्याचे दुखत होते. आणि डॉक्टरनं तसल्ली देवा का बा नाही जमन्ना होईल चांगली, हे तर नाही. पैसा चाललाच आमचा, असं तर नाही समजा डॉक्टर म्हणून राहिले का नाही जमन, तसं तर नाहीच म्हणून राहिले, पण उलट म्हणून राहिले का औषध सुरू ठेवा आणि हे जमण्यासारखं नाही असे म्हणत होते. मग आम्ही कंटाळलो होतो, पण तरी आमचे प्रयत्न सुरूच होते का बा नाही आपल्याला आपल्या माणसाला चांगलं करायचंच आहे. कुठून तरी औषध भेटणं आमचा विश्वास होता का कोणीही औषध सांगितले तर आम्ही घेतच होतो. पण आम्ही कोणतीच नाही घेतली, डॉक्टर शिवाय आम्ही कोणती औषध घेतली नाही. पण देवाच्या कृपेने समजा आमची काही पुण्य असं म्हणून सरांना मी फोन लावला, तर सरांनी होच म्हटलं बिलकुल. झाडे सरांनी मला माहिती दिली याच्याबद्दल. झाडे सरांनी सांगितले काही टेन्शन नका घेऊ बाई म्हणे, काळजी नका करू, आपल्याजवळ अशी औषध आहे म्हणे का बातच आराम पडल म्हणे साहेबांना, तुम्ही फक्त विश्वास ठेवा म्हणे. मग मी म्हटलं विश्वास आहे साहेब, म्हटलं एवढे मोठे रुपये डॉक्टरने नेले घेतले, त्याच्यावर आपण विश्वास नाही ठेवला काय तरी आराम नाही काहीच. आता तुम्ही म्हटलं हे 4-5 हजाराची औषध देऊन राहील, तर म्हटलं त्याच्यावर आम्ही ठेवतो ना विश्वास, तुम्ही द्या म्हटलं. फक्त त्यानं आणून दिली, आमच्या घरापर्यंत आले ते, त्यानं आणून दिली आणि आम्ही ते यायला सांगितले. मी रात्रीचे आले ते, एवढी त्याची तब्येत हे असून रात्रीचे आले, आणून दिली औषध. तर म्हटलं कसं घ्या म्हटलं साहेब आता हे, तर म्हणे आता काही घेऊ नका, सकाळी म्हणे साहेबांना सुरू करा म्हणे तुम्ही. सकाळी उठल्याबरोबर तोंड न धुता एक पोळी गरम पाण्यात देऊन द्या आणि 1 तासाने पोळी द्या जेवण झाल्यावर. असं किती दिवसांमध्ये आराम पडला? असा यांना काय दुसऱ्याच दिवशी सकाळी घेतली आणि संध्याकाळी घेतली, दुसऱ्या दिवशी ते उठूनच बसले. अरे म्हटलं तुम्ही स्वतः उठले, तोंडही धुवायला लागले, स्वतः पाणी घेतलं, नाही तर आम्हाला त्याला उचला लागे. लघवीचा डब्बा जवळ, लघवीला जात नव्हते, खरोखर जात नव्हते लघवीला, उठतही नव्हते. आणि एवढी ठणक होती त्यांच्या अंगात, खूपच बिलकुल हातही लावून होती देत, असा तळप होती जशी दुखत होते सांधे पाठ. तर स्वतः किती भयंकर त्रास होता काकांना, आणि त्या स्वतः घरातल्या करते धरते आहे, आणि त्या करते असून त्यांना किती त्रास आहे हे त्यांना माहित होतं. पण जेव्हा औषध घेतलं दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी जेव्हा त्यांना स्वतःचे कामं करायला लागली, म्हणजे स्वतः उठून जेव्हा करायला लागलं, तेव्हा तुम्हाला म्हणजे काय कसं वाटलं? आम्हाला एवढा आनंद झाला का जमलं म्हटलं बा आता, कारण म्हटलं लेकरं बाय म्हणजे लग्नाला लेकर आले, माझ्या माणसाचं चांगलं झालं पाहिजे, त्याच्या भरोशाला आमचं जीवन आहे, हे कमावतात तेव्हा आमचं घर चालते, त्याची तब्येत चांगली असली पाहिजे, कुठून तरी औषध भेटली पाहिजे, चांगली झाली पाहिजे. तर ही औषध एवढी चांगली आहे का या औषधला मी कधीच नाही विसरी. आणि एवढा चांगला जीवनात आमच्या होऊन राहिले हे औषध मुळे का मी मग लोकांनाही सांगतो तुम्ही घेऊन पहा, औषध घ्या तर खरी, घेऊन पहा तुम्ही औषध, लय चांगले औषध आहे. आणि यानं हाडायचा त्रास, शरीरातला कुठलाही त्रास होतो याने चांगलंच वाटते. म्हणजे या अगदी एवढ्याशा पुढीनं अगदी एक जे जीवन म्हणजे एक घर जे चालून राहिलं होतं त्यात जो आलेला फॉल्ट काढून टाकलं, अगदी मनासारखं करून दिलं, जे म्हणजे कुठेच घडू नसतं शकलं. म्हणून या अत्यंत आनंदी झालेल्या काकू पहा किती आनंदानं आपल्याला सांगत आहे की अक्षरशः हे औषध घ्या. आणि या औषधानं खरोखर पथ्य वगैरे सांगून जर तुम्ही 3-4 महिने घेतलं तर तुम्हाला 100% आराम येईल. कारण अक्षरशः आता आपण पाहून राहिल्या इथं असायची हल्ली इकडे दाखवलं तेव्हा काका इथं उभे व्हा, तुम्ही उभे अगदी अक्षरशः कोणाचाच आधार नाही पाहिजे, काहीच नाही पाहिजे, स्वतः टनाटन तब्येत झालेली आहे. आता आम्ही इकडे दाखवा आता माझ्याकडे, आता आम्ही जस्ट आजचा आमचा पहिला दिवस, आतापर्यंत आम्ही औषध पोहोचत होतो कुठून धामणगाव रेल्वेवरून. मी उमेश बोके, आणि मी फक्त देत होतो सरांना, झाडे सर इकडे देत होते, किंवा मी डायरेक्ट पोरामार्फत पाठवत होतो. पण आज आम्ही पहिल्यांदा यांच्याकडे आलो आणि हे यांचं मनोगत ऐकण्यासाठी किंवा औषधाचं पूर्ण काय आउटपुट भेटलं हे बघासाठी आलेलो आहे आम्ही इथं. आमच्यासोबत झाडे सर आले आहेत, संदीप सर आले आहेत, कुचे सर, त्याच्यानंतर काकाही भेटले, काकू पण भेटल्या, ताई पण भेटल्या, परलईताई, सर्वांची भेटी झाल्या. आता एक आम्हालाही वेगळा आनंद भेटला की नाही हे औषध खरोखर लोकांपर्यंत पोहोचवणे. आणि हे 6 महिने झाले मी स्वतः घरोघरी जाऊन करत आहे की जिल्ह्यात प्रत्येक दूरदूरच्या जिल्ह्यात जाऊन आम्ही हे घरापर्यंत पोहोचवत आहे प्रत्येक. ठीक आहे, धन्यवाद. जय SLF.